उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कामाचा धडाका आता विदर्भातही पाहायला मिळेल। विजयगड या शासकीय निवासस्थानी अजित पवारांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले। या कार्यालयात उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। विदर्भातल्या लोकांना मुंबईला येण्यात अडचण येते, त्यामुळे अजित पवारांनी नागपुरातच कार्यालय उघडले। जामिनावर जेलमधून बाहेर आल्यानंतर सुनील केदारांच्या अडचणी आणखी वाढल्यात। जेलमधून बाहेर आल्यानंतर भव्य रॅली काढणं केदारांना भोवणार आहे। विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी केदारांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला। पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये सुनील केदारांवर गंभीर आरोप केलेत। देशातल्या प्रत्येक मंदिरामध्ये आयुष्मान हेल्थ कार्ड प्रसाद म्हणून दिले जाते। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्यातून या उपक्रमाला सुरुवात होती। नाशिकच्या काळाराम मंदिरातून या योजनेचा श्री गणेशा होणार आहे। आयुष्मान हेल्थ कार्ड अंतर्गत नागरिकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात। राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 98 नवे रुग्ण आढळले, त्यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 849 एवढी झाली। मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक 21 रुग्ण आढळले, तर नवी मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी 13, साताऱ्यात 9 रुग्णांची नोंद झाली। काल दिवसभरात 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली। पुण्याच्या मुळशीमध्ये JN1 व्हेरियंटचा नवीन रुग्ण आढळलाय। या रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले। तसंच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, मास्क वापरावा असंही आवाहन केलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये वातावरणातल्या बदलांमुळे हरभऱ्यावर मर रोगाचं प्रमाण वाढले। अवकाळीमुळे अनेक शेतकऱ्यांना हरभऱ्याची दुबार पेरणी करावी लागली आणि आता वातावरणामुळे पिकांचं नुकसान होते, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। कृषी विभागानं शेतात जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।